आज या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कॅबिन मध्ये जवळपास तासभर आम्ही सर्व शेतकरी बांधव बसलो आणि आमची अशी मागणी आहे की आमच्या शेतामध्ये जे जाणारं खत आहे, जर तुम्ही आम्हाला आमचा ठराविक शेतीचा भाव देऊ शकत नसेल तर आम्हाला खत किती द्यायचं हे देखील तुम्ही ठरवू शकत नाही। छत्रपती संभाजीनगरवर जो ऑनलाईन प्रक्रियेचा खत वाटणीचा जो प्रयोग तुम्ही राबवता आहात, तो प्रयोग म्हणून तुम्ही राबवत आहात, तो सक्सेस झाला तर पूर्ण देशामध्ये तुम्ही तो राबवणार आहात, पण तो जर फेल झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज 2-2 एकर शेती असणाऱ्या मिश्र खत शेतकऱ्याला तुम्ही फक्त 2-2 बॅगा देतात, तुम्ही त्याच्या गव्हाला, त्याच्या मक्याला, त्याच्या कपाशीला त्याला हवा तसा भाव देत नाही, मात्र त्याला खत किती द्यायचं हे तुम्ही ठरवणार। या निर्णयाच्या विरोधात आज सर्व शेतकरी बांधवांना सन्माननीय जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिलेलं आहे, पुढच्या 48 तासामध्ये हा काळा निर्णय रद्द केला नाही, आमच्या छत्रपती संभाजी जिल्ह्यातील शेतकऱ्यावर होणारा हा प्रयोग बंद केला नाही तर 2 दिवसानंतर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि या काळ्या कायद्याविरोधात, या प्रयोगाविरोधात मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांना सोबत घेऊन आवाज उचलण्यात येईल असं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। शेतकरी